तर मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वजन कमी करण्यासाठी काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. पण तरी देखील 99% लोक असे आहेत की ते त्यांचं वजन कमी करू शकत नाही. त्यांना माहिती आहे की हे खाल्लं की वजन वाढतं आणि आपल्याला मग हे खाणं सुरू केलं पाहिजे. पण तरी देखील ते त्यांचं वजन कमी करू शकत नाहीये. कारण डाएट सुरू केलं, 10-15 दिवस सुरू केलं आणि मग बोर झालं आणि मग ते आपण सोडून देतो आणि मग परत येतो बर्गर, पिझ्झा, मैद्याचे पदार्थ. पण आज मी तुम्हाला एक कटू सत्य सांगणार आहे. हो, आज मी तुम्हाला असं सत्य सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला कळणार आहे की वजन वाढण्याचं मुख्य कारण. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की वजन हे कॅलरीजमुळे वाढतं, तर अजिबात नाही. वजन वाढण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे क्रेविंग आणि सारखी होणारी खावखाव. हो मंडळी, आपलं वजन हे कॅलरीजमुळे नाही वाढत, तर सारख्या होणाऱ्या खावखावमुळे वाढत असतं. आणि मग जे भेटल ते आपण तोंडामध्ये टाकत असतो आणि मग म्हणत असतो की माझं वजन का कमी होत नाहीये. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशी प्रभावी ड्रिंक की जी घेतल्यामुळे तुम्हाला क्रेविंग होणार नाहीये आणि दिवसभर ही खावखाव होणार नाहीये. हो मंडळी, ही ड्रिंक इतकी प्रभावी आहे की कित्येकांनी ती घेतलेली आहे. मी माझे पर्सनलाइज डाएट प्लॅन देते तेव्हा देखील मी माझ्या क्लायंट सोबत ही ड्रिंक शेअर करत असते आणि त्यामुळेच त्यांची क्रेविंग कमी होत असते. काय होत असतं, आपण मस्तपैकी दुपारी जेवण केलं तरी जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असते, नक्कीच होत असते. तर ती देखील आता होणार नाही. तर मंडळी, तुम्ही आता म्हणाल की सारखी खावखाव का होत असते, तर याची देखील एक कारणं आहेत. ती कारणं आता मी तुम्हाला इकडे सांगणार आहे आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला देखील हे समजून येईल की यामुळेच मी सारखं खात असतो, जेवण झालं तरी देखील माझी भूक भागत नाही आणि म्हणूनच हे वजन वाढत आहे. या पोटावरती चरबीचा अक्षरशः हा घेर जमा झालेला आहे. पण आता ही ड्रिंक हा घेर पूर्णपणे वितळवायला तुम्हाला मदत करणार आहे. तर मंडळी, क्रेविंग होण्याचं सगळ्यात पहिलं कारण असते ते म्हणजे मेंदूमध्ये डोपामाइन रिवॉर्ड सिस्टीम असते. म्हणजे सारखं काहीतरी गोड आणि चविष्ट खावंसं वाटत असतं आणि म्हणूनच आपल्याला मग ती क्रेविंग होत असते. दुसरं कारण असतं ते म्हणजे स्ट्रेस. तुम्ही जर खूप टेन्शन घेतलं, स्ट्रेस घेतला, त्यामुळे देखील तुमच्या शरीरातले हार्मोन्स हे इम्बॅलन्स होत असतात आणि मग काहीतरी खावंसं वाटतं. जेव्हा टेन्शन होत असतं तेव्हा देखील आपल्याला क्रेविंग ही होत असते. अगदी बरोबर ऐकलं. आणि तिसरं म्हणजे असं असतं की झोपेची कमतरता. शरीराला झोप देखील तितकीच महत्वाची आहे. आता तुम्ही म्हणाल झोपेचा आणि वजन वाढीचा काय संबंध, तर खूप मोठा संबंध आहे. तुम्ही कितीही चांगलं डाएट करा, पण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर तुमच्या शरीरातला कार्टिसोल नावाचा हार्मोन हा असंतुलित होत असतो आणि म्हणूनच क्रेविंग देखील होत असते. आपल्याला सारखं कधी खावंसं वाटत असतं आणि त्याचाच थेट परिणाम होत असतो वजन वाढीचं आणि हे चरबी वाढण्याचं. आणि नेक्स्ट कारण आहे ते म्हणजे प्रोसेस्ड फूड. सारखं जर तुम्ही प्रोसेस्ड फूड खाल्लं तर मग तुमच्या मेंदूला माहित असतं की मला आता हेच पाहिजे आहे आणि ते एकदा खाल्लं की मग सारखी आपल्याला ती गोष्ट खाण्याची क्रेविंग होत असते. प्रोसेस्ड फूडमुळे देखील हे होत असतं. तर मंडळी, झोपेमुळे होतं, स्ट्रेस जर जास्त लेवल तुम्ही घेतली तर त्यामुळे देखील होत असतं आणि प्रोसेस्ड फूडचा जर आहारामध्ये समावेश असेल तर त्यामुळे देखील आपल्याला खावखाव ही होत असते. आता आपण इकडे जाणून घेणार आहोत प्रभावी अशी ड्रिंक की जी तुमची भूक कंट्रोल करणार आहे, तुम्हाला वारंवार भूक लागणार नाहीये, क्रेविंग कंट्रोल होणार आहे आणि त्याचाच थेट परिणाम होणार आहे तुमचं वजन कमी होण्यावरती. फक्त 30 दिवस ही ड्रिंक घेऊन बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. आणि अशी ही ड्रिंक आयुर्वेदिक ड्रिंक आहे. तर मंडळी, आता तुम्ही म्हणाल की ही ड्रिंक कुठून विकत आणायची आहे का, विकतची पावडर आहे का किंवा कुठली गोळी आहे का, तर अजिबात नाही. ही ड्रिंक तुम्ही घरात बनवणार आहात आणि यासाठी फक्त 2च घटक लागणार आहेत. अगदी बरोबर ऐकलं. आणि ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये नुसते पडून आहेत. तर पूर्वी देखील ही ड्रिंक घेतली जात होती आणि म्हणूनच या घटकांचा पूर्वी देखील आहारामध्ये समावेश होता आणि म्हणूनच तेव्हा वजन वाढत नव्हतं किंवा ही सारखी क्रेविंग होत नव्हती. तर तीच ड्रिंक आता मी इकडे तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, या आधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे व्हिडिओज शेअर केले वेट लॉसच्या ड्रिंकचे, की ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम देखील कमी होत असतो, गॅसेसचे प्रॉब्लेम असतील ते देखील कमी व्हायला ड्रिंक्स लागतात. सो मी जो काही डाएट प्लॅन देखील शेअर करत असते ते सगळे घरगुती असतात, ड्रिंक्स देखील घरगुती असतात. तुम्हाला काहीही विकत आणायची गरज नाही. म्हणजेच वजन कमी करण्याचं गुपित हे खरं तर आपल्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं असतं. फक्त ते आपल्याला काढायचं आहे आणि योग्य पद्धतीने घ्यायचं आहे. चला, आता मग बघू ही ड्रिंक बनवायची तरी कशी.
तर म्हणजे सगळ्यात पहिला घटक आहे ते म्हणजे लवंग. लवंगामध्ये असतं युजिनॉल. हे सगळ्यात मुख्य असं बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे. तसेच याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात. यामुळे आपल्या शरीरामधली जी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी असते त्याचं योग्य अशा प्रमाणामध्ये राहण्यासाठी ती मदत करत असते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे साखर असते जी सारखी चढ उतार करत असते ती व्यवस्थित करायला लवंग मदत करत असतं. कारण आपल्या शरीरामध्ये जेव्हा इन्सुलिन स्पाइक होत असतो त्यामुळेच आपल्याला खावखाव होत असते, क्रेविंग होत असते आणि मग आपण काहीही खात असतो आणि वजन वाढत असतं. पण लवंग जेव्हा आपण या ड्रिंकमध्ये वापरणार आहोत त्यामुळे हे सगळं होणार नाहीये. आपली क्रेविंग देखील कंट्रोल व्हायला यामुळे मदत होणार आहे. तसेच मंडळी यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इन्फ्लेमेशन कमी व्हायला देखील मदत होत असते आणि त्याचाच थेट परिणाम होत असतो आपलं मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी. म्हणजे आपली जी चरबी जळण्याची जी प्रोसेस असते ती देखील यामुळे सुधारायला मदत होत असते. ह्याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे हे सगळं होत असतं. ते खूपच प्रभावी असे असतात. म्हणून आपण या ड्रिंकमध्ये घेणार आहोत लवंग. त्यानंतर आपण घेणार आहोत दालचिनी. याच्यामध्ये सिनेमाल्डिहाइड हा एक मुख्य बायोऍक्टिव्ह कंपाऊंड असतो. तसेच याच्यामध्ये सिनॅमिक ऍसिड देखील असतं. यामुळे आपली ब्लड शुगर असते ती देखील यामुळे कंट्रोल होत असते. आपलं पचन सुधारायला देखील यामुळे मदत होत असतो. आपलं मेटाबॉलिझम देखील सुधारत असतं. सो आपण फक्त घेणार आहोत लवंग आणि दालचिनी. आता याचं प्रमाण देखील बघू आणि किती क्वांटिटी याची घ्यायची आहे आणि किती वाजता घ्यायचं आहे, कोणत्या टायमिंगला घ्यायचं आहे ते देखील खूप महत्वाचं आहे. तर मंडळी आपल्याला लागणार आहे फक्त एक लवंग आणि फक्त अर्धा इंच आपल्याला दालचिनीचा तुकडा लागणार आहे. मस्त मोठा ग्लास भरून पाणी सकाळी उकळायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं. त्याला मस्तपैकी उकळी आणून द्यायची 1 ते 2 मिनिट आणि नंतर गाळून हे पाणी आपण घेणार आहोत. तर ते पाणी आता कधी घ्यायचं तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर, सकाळचा नाश्ता झाल्यानंतर 1 तासाने तुम्ही हे पाणी घ्यायचं किंवा तुम्ही दुपारचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासानंतर हे पाणी घेऊ शकता. सो एक तर नाश्ता झाल्यावरती किंवा तुम्ही दुपारचं जेवण झाल्यानंतर हे पाणी घेऊ शकता. पण रात्री अजिबात हे पाणी घ्यायचं नाही. ही आपली रात्रीची ड्रिंक नाहीये. सो ही फक्त सकाळी किंवा दुपारीच तुम्ही घ्यायची. यामुळे ब्लड शुगर देखील कंट्रोल होत असते. इमोशनल इटिंग जे होत असते, क्रेविंग जे होत असते ती देखील यामुळे होणार नाही आणि याचाच परिणाम होणार आहे तुमची भूक कंट्रोलवरती आणि तुमचं वजन कमी होण्यावरती. तर मंडळी फक्त 30 दिवस हे करून बघा आणि तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. यामुळे तुमचं पचन सुधारणार आहे. तर मंडळी हे वजन वाढीचं खरं कारण आहे ते म्हणजे तुमचं अपचन. पण जेव्हा ते पचन सुधारेल ना मग बघा तुमची चरबी कशी लोण्यासारखी वितळेल. तर मंडळी या सोबतच चांगली झोप देखील महत्वाची आहे. आता तुम्ही ड्रिंक घेताय पण तुम्ही खूप स्ट्रेस घेताय, तुम्ही 7 ते 8 तासाची झोप घेत नाहीये आणि तुमच्या आहारामध्ये जर प्रोटीनचा समावेश नसेल तर तुमचं वजन कमी होणार नाही. चांगली झोप देखील महत्वाची आहे. मग तुम्ही कितीही चांगलं डाएट केलं पण झोप व्यवस्थित नसेल, तुम्ही कितीही चांगलं डाएट केलं किंवा चांगला आहार घेतला पण जर तुम्ही स्ट्रेस घेत असाल तर वजन कमी होत नाही. सो या 3 गोष्टींकडे देखील लक्ष ठेवा. जेवणामध्ये प्रोटीनचा समावेश देखील जास्त करा आणि सोबतच तुम्ही ही ड्रिंक घ्या आणि मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही ही ड्रिंक घेऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा. मग मी रेडी आहे आणि मी ही ड्रिंक घेऊन बघणार आहे. तसेच तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये, सारखी क्रेविंग होती, सारखी खावखा होती, जेवण करून पण ते काहीतरी खात असतात, त्यांच्यासोबत देखील हा घरगुती ड्रिंकचा वेट लॉसचा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांची क्रेविंग कंट्रोल करता येईल आणि त्यांचं वजन देखील कमी करता येईल. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर मंडळी या सोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल की नाश्त्याला काय आहार घ्यायचा, दुपारी काय घ्यायचं, रात्रीच्या जेवणामध्ये जर ऑप्शन्स हवे असतील तर यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.